या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापुरात टिंबर मार्केट पाठोपाठ मिरजकर तिकटी इथं 2 तास महिलांनी पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन छेडलं. गणेशोत्सव सुरू झाला असताना पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे महिला कमालीच्या संतप्त झाल्या. अखेर जल अभियंता आणि पदाधिकारी यांनी घटनास्थळी येऊन आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. बुधवारी मध्यरात्री कामगार चाळ परिसरातील महिलांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर गुरुवारी सकाळी नंगवेली चौक आणि टिंबर मार्केट परिसरातील महिला रस्त्यावर उतरल्या आणि मिरजकर तिकटी इथं रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे मंगळवार पेठ, खरी कॉर्नर, टिंबर मार्केट परिसरात वाहतुकीची मोठी गैरसोय झाली. गणेशोत्सवाच्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. यामुळे महिलांच्या भावना तीव्र झाल्या. अखेर जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी स्पष्ट केलं की सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली असून लवकरात लवकर ती दूर करून सायंकाळपासून मंगळवार पेठेत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. भाजपा नेते आणि प्रांत सचिव महेश जाधव, विशाल शिराळकर, धनश्री तोडकर, गायत्री राऊत यांनी आंदोलनस्थळी आलेल्या जलविभागातील पदाधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं. भविष्यात समस्या न सुटल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. या आंदोलनाचं नियोजन रश्मी निवासराव साळुंखे, अवधूत श्रीराम भाटे यांनी केलं होतं. या आंदोलनात प्रदेश सचिव महेश जाधव, गायत्री राऊत, मंडल अध्यक्ष विशाल शिराळकर, आसावरी जुगदार, धनश्री तोडकर, सुरेश गुजर, जनार्दन पवार, संतोष माळी, विजय दरवान, संगीता हुक्किरे, सुशील चव्हाण, उज्ज्वला खोराटे, आनंद कुलकर्णी, कविता चव्हाण यांच्यासह परिसरातील महिला आणि विविध तालीम संस्था, तरुण मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाची दखल घेत तातडीने मिरजकर तिकटी येथील हौदामध्ये पाणी भरण्यासाठी टँकरही आली. जुना राजवाडा पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.